अक्षय तृतीयेला खानदेशामध्ये प्रत्येक घरामध्ये हा स्वयंपाक केला जातो। खापरची पुरणपोळी व आंब्याचा रस, सार, भात, भजी, कुरवडी, पापड। जेवणाचं ताट किती छान दिसतंय ना? कसं बनवलं चला बघूया। खानदेशी सुगरण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। पुरणपोळी करण्याकरता असं सैलसर आपल्याला पुरण पाहिजे। कणकेचे गोळे करून हाताने असं गोल करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण पुरण घालूया। पुरण सगळीकडे व्यवस्थित पसरावं म्हणून हाताने असं केलं जातं। पुरणपोळी सगळ्या बाजूने व्यवस्थित लाटून घ्यायची आहे। पुरणपोळी हातामध्ये घेऊन असं केल्याने पुरणपोळी खूप छान मोठी होते। चूल पेटवून त्याच्यावर खापर ठेवलेला आहे, त्याच्यावर आपण पुरणपोळी टाकूया। एका बाजूने पुरणपोळी शेकली गेली आहे तर दुसऱ्या बाजूने शेकून घेऊया। दोन्ही बाजूनी पुरणपोळी शेकली गेलेली आहे। आता आपण त्याची घडी घालूया। खानदेशी स्पेशल खापरावरची पुरणपोळी तयार आहे। इथं मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे व त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घातलेला आहे। 2 कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत, ते कढईमध्ये टाकते। कांदे चांगले परतून घेते। गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियमच ठेवायची आहे। मी अर्धा खोबऱ्याची वाटी ही गॅसवर भाजून घेतलेली आहे। असं आपल्याला काळपट रंगावर कांदे भाजून घ्यायचे आहेत। 10 लसूण पाकळ्या टाकते व ते बी परतून घेते। कांदे व लसूण आपले चांगले भाजले गेलेले आहेत। आता मी गॅस बंद करते। सार बनवण्याकरता कांदे भाजून घेतले, त्यात लसूणही आहे। पाव वाटी खोबरं भाजून त्याचे उभे काप केलेले आहेत। 2 चमचे लाल तिखट व अर्धी चमची गरम मसाला व थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। हा सर्व मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक वाटून घेऊ। सार बनवण्याकरता इथं गॅस पेटवून मी त्याच्यावर कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये मी आता 2 पळ्या तेल घालते। आपण जो मसाला वाटला ना तो टाकते व तेलामध्ये त्याला चांगला परतून घेते। या सारकरिता जे आपण हरभऱ्याची डाळ पुरणपोळीसाठी शिजवतो ना, डाळ शिजल्यानंतर आपण ती डाळ एका गाळणीवर काढून घेतो। शिजलेल्या डाळीचं पाणी जे राहतं ना, ते डाळीचं पाणी या सारसाठी वापरलं जातं। त्या पाण्यामुळे सारला खरी चव येते। डाळीचं पाणी नसेल तर साधं पाणी वापरलं तरी पण चालतं। सार हा थोडा तिखटच चांगला लागतो। यामध्ये मी पाव चमचे हळद घालते व 1 चमची मीठ घातलेला आहे। तेही चांगलं मसाल्यामध्ये परतून घेऊया। जेवढा तुम्ही मसाला व्यवस्थित परताल ना, तशी त्याची चव अधिक वाढते। तुम्ही बघू शकता मसाला आपला व्यवस्थित परतला गेलेला आहे। त्यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकते। पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मीडियम गॅसवर 10 मिनिटं आपण या सारला उकळू द्यायचं आहे। सार हा आपला परफेक्ट झालेला आहे, तुम्ही बघू शकता। सारचा रंग बघा किती छान आलाय ना। गॅस पेटवून मी कढई ठेवलेली आहे व तळण्यासाठी त्याच्यात तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता आपण पापड तळून घेऊया। नागलीचा पापड किती छान फुललाय ना। आता आपण कुरवड्या तळून घेऊ। सार बरोबर खाण्यासाठी भजी, कुरवडी व पापड लागतात। आता आपण थोडी भजीही काढून घेऊया। मीडियम गॅसवर भजी चांगली तळू द्यायची आहे।
तुम्ही बघू शकता आपली भजी व्यवस्थित तळली गेलेली आहे. आता आपण ती ताटामध्ये काढून घेऊया. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. अक्षय तृतीयेनिमित्त खानदेशी जेवणाचं ताट इथं पूर्ण झालं.